हॅलो डिअर स्टुडंट्स, खूप दिवसानंतर एकतर मी आज व्हिडिओ बनवत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम सॉरी बिकॉज बराच गॅप पडला. पण डोंट वरी, आता हा गॅप आपण मेंटेन ठेवूयात, म्हणजेच रेग्युलॅरिटी ठेवूयात व्हिडिओजमध्ये आणि तुमच्या एक्झामच्या आधी सगळा सिलेबस कवर आपण करूयात अलॉंग विथ सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर डिस्कशन वगैरे वगैरे. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आज आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टरचा पुढचा पार्ट, दॅट इज हीट आणि टेम्परेचर यांच्यामधला डिफरन्स. आज मी तुम्हाला हा कन्सेप्ट अशा पद्धतीने शिकवणार आहे की जो तुमच्या शाळेमधल्या टीचर्सनी तुम्हाला सांगण्याची शक्यता ही खूपच कमी आहे. जे आज आपण हीट आणि टेम्परेचरमधले डिफरन्स तर बघणारच आहोत, परंतु त्याच्याशी रिलेटेड बरीचशी इम्पॉर्टंट माहिती देखील मी तुम्हाला देणार आहे. आणि हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर मग तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की खरंच ह्या पद्धतीनं तुम्हाला शाळेमध्ये खरं सांगायचं, शाळेमध्ये सांगितलं होतं की नाही. मी असं म्हणत नाही की शाळेमध्ये शिकवत नाहीत, परंतु थोडासा आपण ह्या कन्सेप्टचा वेगळ्या अँगलने विचार करणार आहोत, एवढाच. सो चला, सगळ्यात आधी हीट आणि टेम्परेचर ह्या कन्सेप्ट बघण्याच्या आधी एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे की दोन ह्याच्यामध्ये हात बुडवायचे आहेत, एक गरम पाणी एक गार पाणी घ्यायचं आहे आणि मध्ये नॉर्मल पाणी ठेवायचं आहे. काही वेळ हात बुडवल्यानंतर, म्हणजे गरम पाण्यात आणि गार पाण्यात, पुन्हा दोनही हात जेव्हा आपण नॉर्मल पाण्यामध्ये बुडवतो तर जो हात आपला गरम पाण्यात होता त्या हाताला हे नॉर्मल पाणी गार लागणार, व्हेअरॅज जो हात आपला गार पाण्यात होता त्या हाताला नॉर्मल पाणी गरम लागणार. मग याच्यावरून आपल्याला काय इंडिकेट करायचं आहे किंवा काय शिकायचं आहे की टेम्परेचर ही जी कन्सेप्ट आहे ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. रिलेटिव्ह म्हणजे तुम्ही नातेवाईक नाही, इंग्लिशमध्ये तो रिलेटिव्ह नाही, तर रिलेटिव्ह म्हणजे ज्या कंडिशनमध्ये तुम्ही आहात त्यानुसार तुम्हाला हे टेम्परेचर जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं जाणवणार. म्हणजे इथं तुमचा हात गरम पाण्यात होता म्हणून तुम्हाला साधं पाणी गार वाटलं, व्हेअरॅज बर्फाच्या पाण्यात ज्यांचा हात होता तर त्या हाताला तुमचं साधं पाणी देखील खूप गरम लागलं. याच अर्थी टेम्परेचर ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. तुम्हाला असं विचारलं जातं की प्रूव्ह दॅट टेम्परेचर इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट, तर तेव्हा तुम्ही ही ॲक्टिव्हिटी सांगायची. इंग्लिशमध्ये डायग्राम काढायची काही गरज नाही, जस्ट तुम्ही एक्सप्लेन केलं तरी सुद्धा चालेल. आता या हीट आणि टेम्परेचरमधला डिफरन्स तुम्हाला ऑब्व्हियसली एक्झाममध्ये विचारला जातो फॉर 2 to 3 मार्क्स. तर सगळ्यात पहिल्यांदा दोघांच्या मधला डिफरन्स बघता त्याच्यातल्या काही इम्पॉर्टंट वर्ड्स, त्यांचे मिनिंग, त्याचं एक्सप्लेनेशन, हे सगळंच आज आपण बघणार आहोत. सो सगळ्यात आधी हीट कशाला म्हणायचं. सो हीटची डेफिनिशन जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्याला काय म्हणलंय बघा. हीट इज द टोटल कायनेटिक एनर्जी विच इज पॉझेस्ड बाय अ बॉडी किंवा ऑब्जेक्ट. बट आता टोटल कायनेटिक एनर्जी, टोटल पोटेन्शियल एनर्जी हे सगळं बघण्याच्या आधी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय हे पहिल्यांदा थोडंसं रिवाईज करूयात आपण, जे आपण ह्याच्या आधीच्या स्टँडर्ड्समध्ये शिकलोय. मी इथंच मेन्शन करते. कायनेटिक एनर्जी कशाला म्हणायचं, तर जे ऑब्जेक्ट्स मुव्हिंग आहेत जगातला, जो कोणताही ऑब्जेक्ट मुव्हिंग असतो, मोशनमध्ये असतो, हालत असतो, त्याच्यामध्ये असणारी एनर्जी त्याला म्हणायचं कायनेटिक एनर्जी. सो ह्याची डेफिनिशन आपण काय म्हणूयात, द एनर्जी possessed बाय बॉडी किंवा ऑब्जेक्ट इन मोशन. जे ऑब्जेक्ट्स मुव्हिंग असतात त्यांच्यामध्ये असणारे एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. आणि दुसरी जी कन्सेप्ट आहे पोटेन्शियल एनर्जी, द एनर्जी पॉझेस्ड बाय अ बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन. ठराविक जागी असल्यामुळे त्या ऑब्जेक्टमध्ये असणारी एनर्जी त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. जनरली अर्थच्या सरफेसपासून उंचावरती जेवढं आपण एखादी वस्तू नेऊ तर त्याच्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी वाढते. किंवा मग ताणलेला धनुष्य, त्यानंतर उंचावरचं धरणामध्ये स्टोअर केलेलं पाणी, हे काही एक्झाम्पल्स आहेत पोटेन्शियल एनर्जीचे. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे कुठलीही मुव्हिंग ऑब्जेक्ट, पळणारी व्यक्ती, जे जे हलतंय त्याचं तुम्ही एक्झाम्पल ह्या कायनेटिक एनर्जीमध्ये सांगू शकता. सो ह्याची डेफिनेशन काय लिहित आपण, द एनर्जी पॉझेस्ड बाय अ बॉडी
आता हे म्हणजे सेम आहेत म्हणून मी अशीच लाईन केली आहे, तुम्ही असंच लिहू नका हां. एनर्जी पजेस्ड बाय अ बॉडी ड्यू टू इट्स स्पेसिफिक पोझिशन. हां, हे लिहून ठेवा तुमच्या नोटबुक्समध्ये ह्या दोनही डेफिनिशन्स. हे का सांगितलं? बिकॉज हीटचे डेफिनेशन जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे की इट इज द टोटल कायनेटिक एनर्जी विच इज पजेस्ड किंवा बाय अ बॉडी किंवा ऑब्जेक्ट किंवा लिक्विड वॉट एव्हर. सो ह्याची डेफिनेशन काय झाली बघा, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आता टोटल कायनेटिक एनर्जीचा अर्थ काय? हां, एक एक्झाम्पल देते. सपोज एक आपण गॅस पार्टिकल घेऊयात किंवा सॉलिड, कुठलीही सॉलिड वस्तू घेऊयात, कोणतीही सॉलिड ऑब्जेक्ट. आता त्या सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजे समजा हे डस्टर, ते सॉलिड ऑब्जेक्ट आहे. आता त्या डस्टरमध्ये असणारी टोटल अमाऊंट ऑफ हीट जेव्हा मला काढायची आहे त्याचं आपण कसं काढणार की टोटल कायनेटिक एनर्जी, त्या ऑब्जेक्टमध्ये असणारी टोटल कायनेटिक एनर्जी. मग टोटल कायनेटिक एनर्जी कशी काउंट करायची? तर त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहेत, ह्या डस्टरमध्ये जेवढे नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतील त्या सगळ्या ॲटममध्ये असणारी कायनेटिक एनर्जी, त्याला म्हणायचं टोटल कायनेटिक एनर्जी. अर्थ लक्षात आला का बघा? मी जे म्हटलं ना तुम्हाला की तुमच्या शाळेमध्ये अशा पद्धतीनं सांगतील की नाही माहीत नाही, म्हणून मी हा वेगळ्या पद्धतीनं ह्याचा अर्थ तुम्हाला समजून सांगते. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टमध्ये असणाऱ्या प्रत्येक ॲटमची कायनेटिक एनर्जी आपण कन्सिडर करणार. जेवढी नंबर ऑफ ॲटम्स जास्त असतील तेवढी त्याच्यामध्ये असणारी कायनेटिक एनर्जी जास्त असणार आणि अर्थातच त्याची हीट जास्त असणार. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट जेवढा हेवी असेल, बघा हेवी ऑब्जेक्ट नंबर ऑफ ॲटम्स जास्त, नंबर ऑफ ॲटम जास्त, त्यांच्यामध्ये असणारी टोटल कायनेटिक एनर्जी जास्त, टोटल कायनेटिक एनर्जी जास्त म्हणजेच त्याच्यामध्ये असणारी हीट जास्त. म्हणजे जेवढं जाड ऑब्जेक्ट, हेवी ऑब्जेक्ट, मोठं ऑब्जेक्ट, तेवढी त्याच्यामध्ये असणारी हीट ही जास्त असते. त्याच्या मागचं कारण कळालं? सो हे एक लिहून घ्या खाली की टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. मी इथं TKE असं शॉर्टमध्ये लिहिते, सगळं लिहित बसण्याच्या ऐवजी. TKE म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी. त्याची डेफिनेशन काय लिहूयात आपण? कायनेटिक एनर्जी ऑफ टोटल number of atoms in the substance. atoms in substance ह्याला म्हटलं टोटल कायनेटिक एनर्जी. त्याच्याच थ्रू हीट आपण डिटरमाइन करतो. म्हणजे हे लक्षात आलं का बघा, जेवढं नंबर ऑफ ॲटम जास्त असणार तेवढे कायनेटिक एनर्जी जास्त, आणि जेवढी टोटल कायनेटिक एनर्जी जास्त तेवढी त्याच्यामध्ये असणारी हीट ही जास्त असणार. त्यानंतर दुसरं आहे टेम्परेचर. टेम्परेचरची डेफिनेशनमध्ये आपल्याला काय लिहिलं आहे? इट इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. आता मग ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आणि टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? तर मी इथं आता AKE असं लिहिते. AKE म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? तर मॅक्सिमम नंबर ऑफ जे ॲटम्स आहेत त्यांची एनर्जी, त्याला आपण ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणूयात. म्हणजे समजा याच्यामध्ये हा सॉलिड आहे, हे त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स आहेत, ठीक आहे. आता जेव्हा मी ह्याची टोटल कायनेटिक एनर्जी कन्सिडर करते तेव्हा मी हे मोजणार. 2, 3, 4 जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्यांच्या ते मध्ये असणारी जी एनर्जी आहे त्याला आपण टोटल कायनेटिक एनर्जी म्हटलं. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीमध्ये कन्सिडर करताना मात्र आपण पुन्हा हे सगळेच नाही कन्सिडर करणार. समजा हीट दिल्यानंतर इथे आता समजा आपण ह्या सॉलिडला इथून हीट द्यायला सुरुवात केली, ठीक आहे. तर सगळ्यात आधी तापणार हे ॲटम्स, मग हळूहळू ती हीट पुढे ट्रान्सफर केली जाणार, होय की नाही. सो जसं जसं तुम्ही हीट देत जाल इथल्या हे जे ॲटम्स आहेत किंवा पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये असणारी हीट जास्त असणार, इथली कमी असणार. मग हे जेव्हा आपण ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कन्सिडर करतो, ती कन्सिडर करत असताना मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम जे आहेत ह्यातली त्यांच्यामध्ये असणारी हीट आपण कन्सिडर करतो.
सगळ्यांची त्यांच्यामध्ये असणारी कायनेटिक एनर्जी आपण कन्सिडर करतो, सगळ्यांची कायनेटिक एनर्जी इथं आपण कन्सिडर करणार नाही. फॉर एक्झाम्पल, एवढ्या ॲटम्समध्ये जर कायनेटिक एनर्जी जास्त असेल आणि इथल्या ॲटम्समध्ये कमी असेल, फॉर एक्झाम्पल मी सांगते, तर या फक्त ॲटमची कायनेटिक एनर्जी आपण कन्सिडर करणार, ह्या ॲटमची नाही करणार. लक्षात येतंय? बिकॉज टेम्परेचर म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, आणि ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्समध्ये जेवढी एनर्जी असेल, जेवढी हीट एनर्जी, तेवढीच आपण कन्सिडर करणार, सगळ्या ॲटम्सची नाही. हा दोघांच्या मधला फरक कळला का बघून घ्या. सो ह्याची डेफिनेशन काय होईल बघा. एनर्जी possessed by maximum number of molecules किंवा atoms. सो ह्या दोघांच्या वरून तुम्हाला हीट आणि टेम्परेचर ह्याच्यामधला फरक लक्षात आला का बघा. आता हीट आणि टेम्परेचर मधला दुसरा डिफरन्स, ह्या तर त्यांच्या डेफिनिशन झाल्या. आता बघा, हीट जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो कोणत्याही ऑब्जेक्टची, ती कॅल्क्युलेट करताना आपण त्याचे नंबर ऑफ ॲटम्स जितके जास्त असतील तितकी हीट जास्त असं सांगितलं. परंतु टेम्परेचरसाठी मात्र हा काही क्रायटेरिया किंवा जेवढे नंबर ऑफ ॲटम जास्त तेवढं टेम्परेचर जास्त असं असं आपण म्हणू शकत नाही. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम कमी, कधी कधी त्याचंही टेम्परेचर जास्त असतं, बिकॉज त्याच्यामध्ये असणारे आपण टोटल कायनेटिक एनर्जी न कन्सिडर करता ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कन्सिडर केली आहे. फॉर एक्झाम्पल, समजा हा सॉलिड आहे आणि इथे आपण एक गॅस मोलेक्यूल घेतला. आता तुम्हाला तर माहिती आहे गॅसमधले जे ॲटम्स असतात ते लांब असतात एकमेकांपासून. आता ह्याच्यामध्ये असणारे टोटल ॲटम हे जास्त आहेत, ह्याच्यामधले टोटल ॲटम कमी आहेत, आणि तुम्ही ह्याला जर जास्त हीट दिलीत ना, तर बरेचदा ह्या सॉलिडपेक्षा ऑब्व्हियसली हीट ह्याला तुम्ही जास्त दिल्यामुळं ह्याचं टेम्परेचर वाढणार की नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम जरी जास्त असले तरी सुद्धा ह्याचं टेम्परेचर तुम्हाला जास्त दिसून येऊ शकतं, बिकॉज ह्याच्यामध्ये काही आपण नंबर ऑफ ॲटम कन्सिडर करत नाही. जेवढी हीट तुम्ही त्याला सप्लाय कराल तेवढं त्याचं टेम्परेचर वाढत जाणार. गॉट इट? सो हा पहिला फरक झाला हीट आणि टेम्परेचर ह्या दोघांच्या मधल्या डेफिनिशन्समध्ये. त्यानंतर इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ ॲटम्स. आत्ता जे तुम्हाला मी सांगितलं, हीट ही नंबर ऑफ ॲटम्सवर डिपेंड करते, हे मात्र इट डज नॉट डिपेंड ऑन नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्सवरती टेम्परेचर काही डिपेंड करत नाही. आता हीट मोजण्यासाठी आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो ते असतं कॅलरीमीटर, आणि टेम्परेचर मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो त्याला म्हणायचं थर्मोमीटर. सो मी इथं म्हणते मेजर्ड बाय कॅलरीमीटर. तुम्हाला ना हे डिटेल परत 10वी मध्ये शिकायचं आहे. हीट हा चॅप्टर तुम्हाला 10वीला पुन्हा आहे, तिथं तुम्हाला पुन्हा हा हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स लिहायचा आहे, आणि मग तिथे ही हीट कॅलरीमीटरचा यूज करून कशी डिसाईड केली जाते ते आपल्याला शिकायचं आहे. आणि इथे मात्र आपण थर्मोमीटर, टेम्परेचर आपण ताप आला हे सगळं आपण कशाच्या सहाय्यानं मोजतो, तर वी मेजर इट विथ द हेल्प ऑफ थर्मोमीटर. कॅलरीमीटर कसं असतं, इथं तुम्हाला एक जी डायग्राम दाखवते बघा. सो म्हणजे जस्ट तुमच्या माहितीसाठी, तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ह्याचं नाव आहे कॅलरीमीटर. याच्यामध्ये ज्या सबस्टन्सची हीट मोजायची आहे ते सबस्टन्सेस त्या कॅलरीमीटरमध्ये ठेवले जातात. आणि त्या कॅलरीमीटरचे पण प्रकार असतात वेगवेगळे. तुम्ही कधी बघा, आपण जे फूड खातो, बरेचदा आता सध्या ट्रेंडिंग शब्द चालू आहे बघा, कॅलरीज. मी हे खाल्लं मला एवढ्या कॅलरीज मिळाल्या, मी ते खाल्लं मला एवढ्या कॅलरीज मिळाल्या, मी एवढा व्यायाम केला मी एवढ्या कॅलरीज बर्न केल्या. मग हे सगळं आपण कसं मोजतो रे? तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की एक चपाती खाल्ली मला एवढी कॅलरीज मिळाल्या, हे कसं शोधून काढतो आपण? तर ते शोधून काढतो कॅलरीमीटर नावाच्या
इन्स्ट्रुमेंटचा वापर करून. बॉम्ब कॅलरी मीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं. मी एक जनरल फक्त मेथड सांगते तुम्हाला. मी जसं म्हटलं तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड खूप नवीन नवीन माहिती मी देणार आहे ना. सो बॉम्ब कॅलरी मीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्याच्यामध्ये ज्या सबस्टन्स म्हणजे जो पदार्थ तो खाल्ल्यानंतर आपल्याला किती हीट मिळणार आहे, किती कॅलरीज मिळणार आहेत हे मोजायचं आहे ना. समजा एक रोटी मला बघायची आहे की ही रोटी खाल्ल्यानंतर मला किती एनर्जी मिळणार हे मला मोजायचं आहे. मग मी काय करणार, ती रोटी त्या बॉम्ब कॅलरी मीटरमध्ये ठेवणार, त्याला बर्न करणार आणि ते बर्न केल्यानंतर जी हीट रिलीज होते ती हीट त्याचं आधीचं मास, त्याचं नंतरचं मास, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक फॉर्म्युला पण आहे. आय थिंक तुम्हाला 11-12ला तो फॉर्म्युला पण आहे की त्या फॉर्म्युलाचा यूज करायचा. म्हणजे तो सबस्टन्सचा आधी मास किती होतं, नंतरचं मास किती होतं, किती हीट तुम्ही त्याला सप्लाय केली, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि कॅल्क्युलेशन करून मग ठरवलं जातं किंवा शोधून काढलं जातं की पर्टिक्युलर त्या सबस्टन्समधून, त्या फूड आयटममधून मला किती कॅलरीज मिळणार. लक्षात आलं तुम्हाला कॅलरीज कशा शोधतात ते. सो कॅलरीमीटर ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर तिथं केला जातो. आणि ह्या हीटला मोजण्याचे युनिट, हीट आपण मोजतो कसे, तर हीट मोजण्याचे 2 युनिट्स आहेत. एक SI युनिट, SI म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल युनिट. जे मोठे मोठे युनिट्स असतात की नाही, किलोग्रॅम, किलोमीटर वगैरे, तर ते SI युनिटमध्ये मोजतात. त्याचं युनिट आहे जूल. आणि CGS युनिट म्हणजे स्मॉलर युनिट, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद, हे स्मॉलर युनिट्स हे कॅलरीजमध्ये मोजले जातात. आणि टेम्परेचर आपण केल्विन, त्यानंतर डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट ह्यापैकी कोणत्या तरी एका युनिटमध्ये मोजलं जातं. आपल्याला पुढे ह्या चॅप्टरमध्ये बघायचं देखील आहे की डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहाइट कसं कन्वर्जन करायचं, किंवा हे इंटरचेंज केल्विन, डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट हे देखील कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला खूप सारे न्यूमरिकल्स देखील सॉल्व करायचे आहेत. सो हे झालं हीट आणि टेम्परेचर ह्या दोघांच्या मधला मुख्य डिफरन्स. आज इथंच थांबणार आहे, खूप मोठा व्हिडिओ करत नाही. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हीट किंवा टेम्परेचरचा फरक किंवा टेम्परेचर तुम्ही जसं जसं वाढवाल तसं गॅसेसमध्ये कसे बदल होत जातात, त्यांचे टेम्परेचर व्हिलॉसिटीमध्ये कसे बदल होत जातात, सॉलिडमध्ये काय फरक पडतो, हे सगळे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीचे विचारतात, किती मार्कांचे प्रश्न विचारतात, काय प्रश्न विचारलं की उत्तर काय लिहायचं, हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देखील सांगणार आहे. ह्याच्यावरती तुम्हाला हीट आणि टेम्परेचरमध्ये डिफरन्स विचारला जातो 2 किंवा 3 मार्कांसाठी. सो इथं आपण 4 मुद्दे लिहिलेत. इवन तुम्हाला 5 मार्कांसाठी पण विचारलं जाऊ शकतं. सो आता हे लक्षात आलं तुम्हाला टोटल कायनेटिक एनर्जी आणि ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. हा झाला आजचा पार्ट आपला हीट आणि टेम्परेचर. नक्की समजलं का हे मला सांगा. ह्या पद्धतीनं तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मेसेज करून सांगा, आमच्या शाळेत देखील असं समजलं, शिकवलंय किंवा नाही शिकवलं, जे काही असेल ते. ठीक आहे. सो इथंच थांबते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट बघूयात. टिल देन गुड बाय. थँक्यू.